श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवणार आहे खाऱ्या वांग्याची भाजी. अगोदर गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालून ते छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 3-4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, एक अद्रकीचा तुकडा घालायचा आहे, थोडंसं धन आणि जिरं पण घालून हे छान खरपूस रंगावरती असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर मी एका ताटात काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरला वाटून घेणार आहे. मिक्सरला वाटून हा तयार झालेला जो मसाला आहे तो एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्या मसाल्यातच मी थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 2 चमचे शेंगाचं कूट घालणार आहे आणि 1 चमचा तेल घालणार आहे. आणि हा तेल घातल्यानंतर हा सर्व जो तयार झालेला मसाला आहे तो छान असं सगळीकडून हलवून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मी 4 वांगे घेतलेले आहेत, तर ते 4 वांग्याचे स्वच्छ धुवून त्याच्यावर देठावरती जे काटे असतात ते काटे काढून घेतलेले आहे आणि थोडेसे देठ पण त्याचे मी काढलेले आहेत. तर मी हे 2 किंवा 3 माणसांना पुरेल एवढी वांग्याची भाजी बनवणार आहे. तर हा तो जो तयार झालेला वांग्याचा मसाला आहे तो मी वांग्यामध्ये भरून घेणार आहे. छान असा 4ही वांग्यामध्ये तो मसाला भरून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये त्याला फोडणी पण देणार आहे. तर तुम्हाला खाऱ्या वांग्याची भाजी आवडते का? जर आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता. नंतर सगळे वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल घेणार आहे आणि त्या तेलामध्ये थोडंसं मोहरी, थोडंसं जिरं आणि अर्धा छोटा चमचा हिंग घालणार आहे आणि छोटा अर्धा चमचा हळद पण घालणार आहे. हळद मी मसाल्यात घातली आहे, तरी पण ह्याच्यात थोडीशी घालणार आहे आणि भरून ठेवलेले वांगे आपण तेलात सोडून द्यायचे आहेत. नंतर वांग्याला वरती खालती करून मस्त असं हलवून घ्यायचं. त्याचा रंग चेंज होतो फोडणीमध्ये घातल्यानंतर आणि असंच हलवत ठेवून त्याच्यावरती तेलावरतीच वाफवून घेणार आहे मी. त्याच्यावरती एक झाकण ठेवून आणि जोपर्यंत वांग्याची भाजी होत आहे तोपर्यंत मी साईडला चपात्या पण बनवून घेतलेल्या आहेत. नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे आणि ह्या वांगे झाकण काढून हे वांगे खालची बाजू वरती करून त्या जो मसाल्याचं पाणी आहे ते मी त्याच्यात घालणार आहे आणि झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. तर त्या वांग्याची भाजी त्याला शिजलेलं बघायची गरज नाही, ते डोळ्यानेच आपण बघू शकतो किती छान शिजलेली आहे भाजी. याचा सुगंध अख्ख्या घरात पसरला आणि किती टेम्पटिंग दिसते आहे वांग्याची भाजी. तर मी एक ताट वाढायला घेते, त्याच्यामध्ये एक चपाती घेतलेली आहे गरम गरम आणि गरम गरम वांग्याची भाजी घेतलेली आहे. तर एवढे छान वांग्याची भाजी दिसते, तर या जेवायला. मी ताट वाढलेलंच आहे. तर येता माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला वांग्याची भाजी आवडते का. तर बाय बाय.